मित्रांनो, नुकतंच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आपल्या मंत्रिपदाचा। मित्रांनो, त्यांच्यावरती आरोप केले जात होते की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी त्यांचासुद्धा सहभाग आहे। तुम्हाला राजकीय आपलं पद टिकवणं हे महत्त्वाचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात हे महत्त्वाचं आहे। याचा विचार ह्या लोकप्रतिनिधींनी करायला हवं। पण ह्याच्यावरती जो गुऱ्हाळ घातला जातो, जो महत्त्वाचा विषय आहे, प्रमुख विषय आहे, जो गांभीर्याने विचार करण्याचा विषय आहे, तो राहतो बाजूला। ते म्हणजे ती हत्या, ती निर्गुण हत्या। 100% जर गुन्हे आपल्या समोर आले ना, तर आपण घरातून बाहेर नाही पडणार। आणि अशा ह्या गुन्ह्यातून किती जणांना न्याय मिळतो परमेश्वराला माहिती। तर मी दोष फक्त त्या लोकप्रतिनिधींना देणार नाही, शासनाला देणार नाही की प्रशासनाला देणार नाही, मी हा दोष नागरिकांना सुद्धा देईन। कारण नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे। हे जे काय घडते याला कारणीभूत कोण आहे, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिळुसकर। मित्रांनो, नुकतंच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आपल्या मंत्रिपदाचा। मित्रांनो, त्यांच्यावरती आरोप केले जात होते की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी त्यांचासुद्धा सहभाग आहे। मित्रांनो, हे जे लोकप्रतिनिधी आहेत ना, ज्यांना आपण निवडून देतो, आमदार बनवतो, खासदार बनवतो, आणि मग ते मंत्री बनतात आणि मग शासनामध्ये ते सामील होतात। मित्रांनो, हे लोकप्रतिनिधी आहेत आणि हे आपण स्वतः लोकप्रतिनिधी आहोत हे ते विसरतात। खरं तर बघायला गेला तर ह्या विषयावरती मी व्हिडिओ बनवलेला नव्हता। कारण जे काय प्रकरण चालू होतं, जो काय विषय चालू होता, म्हणजे धनंजय मुंडेवरती, ह्या संतोष देशमुख याच्यावरती मी व्हिडिओ बनवला यापूर्वी, नक्की काय चाललं आणि नक्की काय विषय आहे तो। पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा की न व्हावा याच्यावरती मी चर्चा करत नव्हतो। कारण काय मित्रांनो माहिती आहे का? कारण एखाद्याच्या प्रेताच्या ह्याची लोणी खाणं हा राजकीय, हे जे काय नेते मंडळी आहेत त्यांचा प्रघातच आहे। प्रेताच्या काय म्हणतात त्याला, तर शब्द नक्की असा मला आठवत नाही। म्हणजे ते एखाद्याचा मृत्यू झाला आहे, त्या मृत्यूचं गांभीर्य न विचार करता आपलं कसा मतलब साधता येईल, आपलं राजकीय भवितव्य कसा उज्ज्वल करता येईल, ह्या विषयाकडे जास्त लक्ष देतात। त्यामुळे अनेक नेते त्यावेळी त्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक प्रकारे, नाना प्रकारे आपापली विधानं करायला लागलेत, आपली वक्तव्य मांडायला लागलेत। प्रत्येकजण काय करतोय, आपापलं राजकीय भवितव्य कसं काय घडेल, आपल्या राजकीय भवितव्याला कसं काय बळ मिळेल, ह्याचाच विचार करत आहेत। मित्रांनो, हे पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, धनंजय मुंडे। तर ह्या पालकमंत्र्यांनी एक नैतिकता, या नैतिकताचा विचार करून राजीनामा द्यायला पाहिजे होता, तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता। पालक म्हणजे कोण आहे? तिकडचा पालनहार, त्यांचं संरक्षण करणारा, त्यांचं रक्षण करणारा पालक। म्हणजे पालकांनी काय करायला होतं, ती जबाबदारी स्वीकारायला हवी होती आणि लगेच राजीनामा द्यायला पाहिजे होता। इतके दिवस त्याच्यासाठी गुऱ्हाळ घालायची आवश्यकता नव्हती। तुम्हाला राजकीय आपलं पद टिकवणं हे महत्त्वाचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात हे महत्त्वाचं आहे। याचा विचार ह्या लोकप्रतिनिधींनी करायला हवं। मग ते आमदार असो, खासदार असो, तुम्हाला राजा म्हणून बसवलेलं नाही आहे,
तुम्हाला एक सेवक म्हणून तिथे बसवलं आहे आणि आमचा प्रतिनिधित्व तुम्हाला करण्यासाठी तिथे पाठवलेलं आहे. हे नक्की हे विसरतात, हे नक्की विसरतात. गोपीनाथ मुंडे यांचा हा वारसा आहे. मग त्यांच्या कन्या आणि त्यांचे हे पुतणे धनंजय मुंडे यांनी जो काय राजकारण केलं गोपीनाथ मुंडेंच्या नंतर, आणि त्याने कसलेल्या त्या जमिनीवरती जे काय पीक आणण्याचा प्रयत्न केला, जे काय उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कसं आयतं, सगळं आयतं कसं मिळेल, स्वतःचं कर्तृत्व काही नाही, स्वतःचं अस्तित्व काही नाही, स्वतःच्या कर्तृत्वावरती आपण काय मिळवलेलं नाही आहे ह्याचा भान न ठेवता शेवटी ही जी लोक वावरतात ना आपल्या पित्याच्या किंवा आपल्या आजोबाच्या जीवावरती, उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, त्यांनी बनवलेली ती संघटना, पण ती संघटना एकट्याने नाही बनवली आहे ना, अनेक संघटक, अनेक कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर ती संघटना बनते. मग तिथे एकट्याचं योगदान आहे का, एकट्या बाळासाहेबांचं योगदान आहे का? नाही. तर त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, त्या संघटकाचा योगदान आहे तिथे. म्हणजे तेवढाच मान सन्मान त्या संघटकाला, त्या कार्यकर्त्याला पण मिळायला हवा, पण तसं मिळताना दिसत नाही आहे. असो मित्रांनो, विषय काय तर धनंजय मुंडेने दिलेला राजीनामा आणि संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या. आता ह्याने कधी राजीनामा दिला तर त्याची व्हिडिओ क्लिप आल्यानंतर, त्याचे फोटोग्राफ समोर आल्यानंतर कशी काय निर्गुण हत्या केली गेली. मित्रांनो, याच्यावरती सुद्धा बरेच यूट्यूबर असो, मग ते त्यांचे समर्थक असो किंवा विरोधक असो, आपापल्या परीने आपापल्या अकलेचे तारे तोडत आहेत. मग शरद पवारांची तर खेळी नाही आहे, ही देवेंद्र फडणवीस यांची खेळी नाही आहे की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन खेळी करत नाही आहे ना. त्याने आता राजीनामा दिला, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे, कोणाला शह देण्यासाठी, अजितदादांना शह देण्यासाठी, एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी, ही जी काय चर्चा केली जाते ना, ते एक हास्यास्पद आहे मित्रांनो, ती एक हास्यास्पद आहे. मित्रांनो, हे राजकारण आणि रणनीती हे आखल्या जाणारच आणि प्रत्येकजण आखणार, ते दुमत नाही आहे. पण ह्याच्यावरती जो गुऱ्हाळ घातला जातो, जो महत्त्वाचा विषय आहे, प्रमुख विषय आहे, जो गांभीर्याने विचार करण्याचा विषय आहे, तो राहतो बाजूला. ते म्हणजे ती हत्या, ती निर्गुण हत्या, आणि चर्चा नको त्या गोष्टीवरती होत राहते. मी ह्या विषयावरती सुद्धा चर्चा करणार आहे, या राजकारणावरती सुद्धा चर्चा करणार आहे. पण जो ह्या धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, हा राजीनामा देणं म्हणजे त्यांनी खूप मोठं काहीतरी कार्य केलं आहे असं म्हणता येणार नाही. जर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला असता हे प्रकरण झाल्यानंतर, तर ते मान्य करता आलं असतं, ते समजून घेता आलं असतं, त्याचा विचार करता आला असं की यस, हे लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधीला साजेसं असं त्यांनी वर्तवणूक केलं आहे, तसा हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. पण तसं न करता वाट पाहावी लागली, म्हणजे नाकातोंडात पाणी जाण्याची वाट पाहावी लागली, आणि नाकातोंडात पाणी गेल्यानंतर हा दिलेला राजीनामा आहे. आता त्यांचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी राजीनामा का नाही घेतला, किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो राजीनामा का नाही घेतला, का त्यांची हक्कलपट्टी केली नाही, हे प्रश्न उपस्थित होत आहेत मित्रांनो. पण इथे महत्त्वाचा निर्णय हा कोणाचा होता तर धनंजय मुंडे यांचा. त्यांनी स्वतः हा राजीनामा द्यायला हवा होता. वाल्मिक कराड हा गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेलं आहे आता, आणि वाल्मिक कराड याचा आणि धनंजय मुंडे यांचं जे नातं आहे, रिलेशन आहे, जे व्यवसायाच्या दृष्टीने रिलेशन आहे, हे आता जगजाहीर आहे. मग ही गोष्ट लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. भले त्याच्यात ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या गुन्ह्यात सामील आहेत की नाही आहे, हा पुढचा प्रश्न आहे, हा पुढचा प्रश्न आहे. यावेळी त्याचं हे केलं जाईल, चौकशी केली जाईल,
त्याची माहिती गोळा केली जाईल, त्यावेळी ते निष्पन्न होणार की याच्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुन्हेगार कोण आहे. पण धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा द्यायला हवा होता, आपली नैतिकता समोर ठेवून. आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण त्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत. तर पालक म्हणजे त्या पालकाचा अर्थ त्यांना समजला नाही. पालक म्हटलं की त्या पालकमंत्र्याचा त्यांनी आशय समजून घेतला नाही. परत ते कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत. म्हणजे दुहेरी त्यांची ती हे होती, त्यांचं कर्तव्य होतं की तो विषय स्वीकारून तो कळत नकळत आपल्यावरती लावलेला ठपका आहे तो न्यायालयात जाऊन आपण किती पाकसाप आहोत हे त्यांनी सिद्ध करायला हवं होतं. तो राजीनामा देऊन आता जे त्यांनी केलं आहे ही मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी आता राजीनामा दिला आणि विरोधकांची तोंड बंद केलीत आणि त्या संतोष देशमुख याला न्याय मिळवून देण्यासाठी तो केलेला प्रयत्न आहे आणि चांगला निर्णय आहे वगैरे वगैरे म्हणण्यात काही अर्थ राहिला नाही. जी गोष्ट काळ वेळ परिस्थितीनुसार केली जाते, तो निर्णय काळ वेळ परिस्थितीनुसार घेतला जातो, तो महत्त्वाचा असतो. आणि ती काळ वेळ परिस्थिती ह्या धनंजय मुंडे यांनी आपल्या हातातून गमावलेली आहे. आता यानंतर काय निष्पन्न होणार आहे, काय समोर येणार आहे, त्यांचा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष त्याच्यात हात आहे की नाही, हे ज्यावेळी चौकशी होईल, ती माहिती गोळा केली जाईल, त्यानंतर निष्पन्न होईल. आता हे न्यायालयीन आहे, हा विषय न्यायालयात आहे, हा विषय प्रशासनाकडे आहे, शासनाकडे आहे. तर शासन, प्रशासन, न्यायालय काय निकाल देतोय हे येणारा काळ आपल्याला सांगेल. पण धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा अगोदर द्यायला हवा होता. आणि जे काय यूट्यूबर असतील किंवा सोशल मीडियावरती जे सक्रिय आहेत, आपली मतं मांडत आहेत, विरोधक आहेत किंवा समर्थक आहेत, ते जे आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत, ते अकलेचे तारे यांनी थांबवावेत. महत्त्वाचा विषय म्हणजे काय, संतोष देशमुख यांचं जे निर्घुण हत्या झाली आहे, त्यांच्या आत्म्याला न्याय मिळेल की नाही, त्या हत्येला वाचा फुटेल की नाही. ती आता दिशा सालियान, तो सुशांत सिंह राजपूत यांची हत्या झाली आहे की त्याने आत्महत्या केली आहे, याचाच उलगडा होत नाही आहे, हे सत्य समोर येत नाही आहे. असे अनेक प्रसंग आहेत, अशा अनेक गुन्हे आहेत. मित्रांनो, विचार करा, हा जो गुन्हा घडला आहे ना, हा गुन्हा राजकीय वैमनस्यातून घडलेला आहे. आपलं राजकीय कुठेतरी प्रभुत्व दाखवण्यासाठी झालेलं आहे, किंवा त्या संतोष देशमुख यांनी अवैध गोष्टी रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांची हत्या झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून, कुठल्या गल्लीतून, दिल्लीतून, बीडमधून पाहताय का, त्याची नोंद करावी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, ह्या प्रकरणाकडे आपण किती गांभीर्याने पाहायला हवं. असे प्रकरणं घडतच आहेत. एखाद्या स्त्रीवरती बलात्कार, एका मुलीवरती, एका अर्भकावरती बलात्कार, म्हणजे विचार करा तुम्ही कुठपर्यंत मानसिकता गेलेली आहे, कुठपर्यंत गुन्हेगारी गेलेली आहे. आपण जे गुन्हे ऐकतो ना मित्रांनो, जे ऐकायला मिळतात ते फक्त 5 ते 10% असतात. 100% जर गुन्हे आपल्या समोर आले ना, तर आपण घरातून बाहेर नाही पडणार. आणि अशा ह्या गुन्ह्यातून किती जणांना न्याय मिळतो परमेश्वराला माहिती. ह्याला कारण काय आहे, तर हे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आणि जनतासुद्धा, शासन, प्रशासन आणि जनता, नागरिक, या त्रिवेणी संगमातून लोकशाही फुलते, घडते, तिचा उत्कर्ष होतो, उद्धार होतो. तर मी दोष फक्त त्या लोकप्रतिनिधींना देणार नाही, शासनाला देणार नाही की प्रशासनाला देणार नाही. मी हा दोष नागरिकांना सुद्धा देईन, कारण नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे.
कोणाचं समर्थन करायचं, कोणाचा विरोध करायचा, हे सुद्धा त्यांनी विचारपूर्वक ठरवायला पाहिजे. सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून केलं पाहिजे. उद्या सकाळी तुमच्या घरात सुद्धा एखादा संतोष देशमुख जन्माला येईल आणि त्याची हत्या होईल आणि मग तुम्ही म्हणाल की आम्हाला न्याय मिळत नाही आहे, आमच्या या संतोष देशमुखला न्याय मिळत नाही आहे. त्याला काही अर्थ राहणार नाही मित्रांनो. जोपर्यंत प्रत्येक गुन्ह्याकडे आपण सद्विवेक बुद्धीने पाहिलं नाहीत, प्रत्येक गुन्हेगाराकडे आपण सद्विवेक बुद्धीने पाहिलं नाही, तर आपण कोणाला न्याय द्यायचं, कोणाचं समर्थन करायचं, कोणाचा विरोध करायचा हे ठरवू शकणार नाही. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा कोणी असो. मित्रांनो, ह्या गुन्ह्यानंतर जातीचा सुद्धा खेळ करण्यात आला. तो मराठा जातीचा आहे, तो OBC जातीचा आहे, तो अमुक आहे, तो तमुक आहे, तो वंजारी आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, राजकारण किती खालच्या पातळीला गेलं आहे. कोण कसं षडयंत्र रचतोय, कोण कसे काय आपली मतांतर करतोय, आपले विचार मांडतोय, वक्तव्य करतोय. तो मनोज जरांगे स्वतःला मराठ्यांचा नेता म्हणून, मराठ्यांचा कैवारी म्हणून स्वतःला मानतो. तो काय भाषा करतोय, काय गरळ ओकतोय, काय बोलतोय, काही त्याला मर्यादा नाही, ताळमेळ नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे जे काय घडते याला कारणीभूत कोण आहे? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझ्या मते तरी शासन, प्रशासन आणि नागरिक हे ह्या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. या त्रिवेणी संगमातूनच ही लोकशाही उभी राहते. मग हे आणखीन जे 4 स्तंभ आहेत त्याच्यामधील 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता. हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. आज तुम्हाला दिसते हे पत्रकारिता काय करते. फक्त लावालावीची गोष्ट, फक्त लावालावीची गोष्ट. एखाद्या गुन्ह्याला वाचा कशी फुटेल, त्याच्याबद्दल आपण कशी काय बातमी द्यावी, कसे काय विचार मांडावेत, कसे काय खुलासे करावेत, हे राहिलं बाजूला. धनंजय मुंडे काय म्हणालेत, अजितदादा पवार काय म्हणालेत, एकनाथ शिंदे काय म्हणालेत, देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, एकमेकांची लावालावी करणं, बस एवढंच ह्यांची पत्रकारिता आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.